छावा चित्रपटाचा टीजर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला। टीजर बघताना अंगावर शहारे आले। आपण उत्सुक झालो, एक्साइटेड झालो। पण तो टीजर बघताना शेवटी एक डेट आली, रिलीज डेट। ती म्हणजे 6 डिसेंबर। आणि ती रिलीज डेट पाहिल्यावर मला धक्का बसला। आता तो धक्का म्हणजे काय? कारण 6 डिसेंबरला येतो एक पॅन इंडिया सिनेमा, तो म्हणजे पुष्पा 2। पुष्पा 1 च्या सक्सेस नंतर पुष्पा 2 ची जबरदस्त क्रेज आहे। आणि आता दोन्ही फिल्म्स एकाच दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 2024 ला रिलीज होत आहेत। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूअर। माझं नाव तनिष हडकर आणि आज आपण चर्चा करणार आहोत याच क्लॅश बद्दल। तसं मी म्हणालो, छावा चित्रपटासाठी खूप एक्साइटमेंट आहे, पण या चित्रपटाची डेट कुठेतरी चुकली आहे का असं मला वाटतं। कारण डिसेंबर महिन्यात भरपूर हिंदी आणि साऊथचे सिनेमे रिलीज होणार आहेत। बेबी जॉन, सितारे जमीन पर, पुष्पा 2 सारखे मोठे मोठे सिनेमे डिसेंबर महिन्यात रिलीज होणार आहेत। डिसेंबर महिन्यात डेट्सची मारामारी चालली आणि त्यामध्ये छावा नावाचा चित्रपट रिलीज होतोय। या गर्दीत हा चित्रपट कुठेतरी हरवून जाईल का याची कणकण माझ्या मनात आहे। टीजर जबरदस्त आहे, चित्रपट जबरदस्त वाटतो, ऍक्टिंग जबरदस्त आहे आणि त्यामुळे मला वाटतं चित्रपटाचा एक चांगला पोटेन्शियल आहे जास्त ऑडियन्स पर्यंत रीच करणं। आणि मला वाटतं एक चांगला रेकॉर्ड हा चित्रपट क्रिएट करू शकतो, जसा तानाजी चित्रपटाने आधी केला होता। पण या चित्रपटाच्या आडी येत आहेत बाकीचे फिल्म्स। कारण 6 डिसेंबरला ज्या दिवशी हा चित्रपट रिलीज होतोय त्याच दिवशी रिलीज होत आहे पुष्पा 2 नावाचा मोठा चित्रपट। पुष्पा 1 किती सक्सेसफुल होता हे सांगण्याची गरज नाही। पुष्पा 1 ज्यावेळी रिलीज झाला होता त्यावेळी कोविड नुकताच संपला होता आणि सोशल डिस्टन्सिंग होती, त्यामुळे एक सीट सोडून एक प्रेक्षकांना बसायला लागत होतं। हे असूनही या चित्रपटाने 250 कोटींचा गल्ला फक्त हिंदी बॉक्स ऑफिस मध्ये केला। आणि त्यावेळी स्पायडरमॅन नो वे होम नावाचा एक हॉलिवूड चित्रपट सुद्धा आला होता, ज्याचा एक चांगला क्रेज होता, तरी सुद्धा त्या चित्रपटाने चांगला कलेक्शन केला। सॉरी, हा व्हिडिओ मी मध्ये थांबवतोय, पण प्लीज या व्हिडिओवर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक या चॅनलला पुढे घेऊन जाण्यामध्ये मदत करतो। आता पार्ट 1 नंतर पार्ट 2 ची आतुरता सगळ्यांच्याच मनात होती आणि चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार होता। पण चित्रपटाची शूटिंग बाकी असल्यामुळे चित्रपटाला पुश करण्यात आलं आणि आता हा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे। आणि यामुळे छावा चित्रपटाच्या कलेक्शनवर एक चांगलाच फरक पडणार आहे, कारण 6 डिसेंबरला असणार स्क्रीनची मारामारी आणि पुष्पाच्या क्रेजमुळे पुष्पाला जास्त स्क्रीन्स मिळणार। आता एवढंच नाही राव, तर डिसेंबरला अजून खूप चित्रपट येतात। बेबी जॉन नावाचा चित्रपट येतोय, रामचरणचा गेम चेंजर नावाचा चित्रपट सुद्धा येणार आहे असं पण म्हटलं जातंय। त्यानंतर सितारे जमीन पर नावाचा चित्रपट येणार आहे, त्याच्यानंतर वेलकम टू द जंगल नावाचा चित्रपट येणार आहे आणि बरेच चित्रपट डिसेंबर महिन्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी डिसेंबर महिना खूप क्लटर्ड झालाय आणि डेट्सची मारामारी चालली। मला असं वाटतं छावा चित्रपटामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि चित्रपट चांगला कलेक्शन करू शकतो आणि नवीन इतिहास रचू शकतो। त्यामुळे असं मला वाटतं की चित्रपटाने रिलीज डेट पुढे ढकलली पाहिजे आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2025च्या जानेवारीला चित्रपट रिलीज केला पाहिजे। कारण अजय देवगणचा तानाजी नावाचा चित्रपट सुद्धा त्याच दरम्यान रिलीज झाला होता आणि त्या चित्रपटाने काय कमाल केली हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तर मला असं वाटतं की हा चांगला डिसिजन असेल जर छावा चित्रपटांच्या मेकर्सनी चित्रपटाची डेट पुश केली, कारण या क्लटरमध्ये, या मारामारीमध्ये कुठेतरी या चित्रपटाचं पोटेन्शियल हरवून जाईल असं मला वाटतं। याबाबत तुम्हाला काय वाटतं? चित्रपट 6 डिसेंबरलाच रिलीज झाला पाहिजे, पुष्पा 2ला टक्कर दिली पाहिजे आणि डिसेंबरमध्ये या चित्रपट रिलीज केला पाहिजे की नाही हे सगळं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करतं पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।